तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून आपल्या जे वीकली ऑटो न्यूज आहे ना ते काही येत नव्हत्या। थोडंसं काम चालू होतं, ऑफिसचं देखील काम चालू होतं, देन थोडंसं स्टाफ देखील मला व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं होतं। त्यामुळे मध्यंतरी भरपूर वेळ निघून गेला। तुमची मागणी भरपूर होती बरं का, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की वीकली न्यूज आहे ना त्या काही रेग्युलर म्हणजे आल्याच नाही मागच्या 2 वर्षापासून। पण आता काळजी करू नका, पुढच्या प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला जो वीकली न्यूज आहेत म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच डिटेल माहिती भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली जी न्यूज आहे ती एक्सपल्सच्या संदर्भात आहे। 210 तुम्हाला माहिती असेल, जी की भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झालेली आहे। 2,08,000 ते 2,19,000 अशा एक शोरूम प्राइसमध्ये ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। या गाडीबद्दल आहे ना भरपूर अशा म्हणजे खूप लोकांना क्युरियस आहे बरं का। गाडीचे डिलिव्हरी देखील काही ठिकाणी स्टार्ट झालेले आहेत आणि या गाडीमध्ये मेन जे इंजिन आहे ते लिक्विड कूल्ड इंजिन दिलेले आहे। त्यामुळे ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे ना या गाडीचा तो देखील नक्कीच चांगला झालेला आहे। या गाडीचा देखील व्हिडिओ जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण जो डेडिकेटेड व्हिडिओ तो देखील नक्कीच बनवू। त्यानंतर रेंज रोवर इव्ह्यूक ॲटो बायोग्राफी जी आहे ते लॉन्च करण्यात आली। आता ही बेसिकली डायनामिक SE जे मॉडेल आहे त्याचं रिप्लेसमेंट असणार आहे। ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर प्राइसिंग महत्त्वाची आहे। 69,50,000 एक शोरूम प्राइसमध्ये जर पाहिलं ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे। जे की आधी डायनामिक SE मॉडेल होतं ना तर त्याच्यापेक्षा 1,60,000 ने हे जे मॉडेल आहे हे महाग असणार आहे। 2 इंजिन ऑप्शन आहेत, पेट्रोल इंजिन आहे 2.5 लिटरचं आणि एक 2 लिटरचं डिझेल इंजिन, अशा ऑप्शनमध्ये जे आहे ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही इंजिनमध्ये माइल्ड हायब्रिड जी टेक्नॉलॉजी ती देण्यात आलेली आहे। बजाज चेतक 3503 म्हणजे 3503 जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। हे थोडंसं एक अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये आहे बरं का। 1,10,000 रुपये एक शोरूम प्राइस आहे। जी सर्टिफाईड रेंज आहे म्हणजे जी कंपनीने क्लेम केलेली रेंज आहे का फुल चार्जमध्ये 155 किलोमीटरची आहे। बूट स्पेस चांगला भेटतो बरं का या गाडीमध्ये, जवळपास 35 लिटरचा। 3.5 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। बट सध्या जर पाहिलं तर आपले व्ह्यूअर असतील किंवा मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सुद्धा बजाज चेतकमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे बरं का। नॉर्मली ह्या गाड्या आहेत ना डायरेक्ट रोडवरती बंद पडतात आणि थोडेसे लॅग देखील आहे। आणि सर्व्हिस स्टेशनमध्ये सुद्धा खूप ज्यांनी चेतक घेतलेली ना ज्यांच्या गाड्यांना प्रॉब्लेम येत आहेत तर तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं जात नाही आहे। सो माझी एक विनंती आहे बजाज जी कंपनी आहे त्यांना की थोडंसं एक चांगल्या पद्धतीनं गाड्या देखील लॉन्च करा आणि सॉफ्टवेअर रिलेटेड इश्यू आहे ना ते लवकरात लवकर सॉल्व्ह करा। बाकी तर काय मग सेलचं तुमच्या नावाच्या खाली चालवत राहील, बट आफ्टर सेल सर्व्हिसेस सुद्धा खूप महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। Volkswagen टायगून R लाईन भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे। 48,99,000 या गाडीची जी आहे ती किंमत असणार आहे। 2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन, 204 PS आणि 320 न्यूटनमीटरचा जो टॉर्क ही गाडी जनरेट करते। बेसिकली ही गाडी इम्पोर्ट केली जाणार आहे त्यामुळे एवढी प्राइसिंग आहे। जर भारतामध्ये मॅन्युफॅक्चर त्यांनी केली असती ते कारण 25 ते 30 लाख दरम्यान या गाडीची किंमत असती। ऑल व्हील ड्राईव्हमध्ये असणार आहे। लेवल 2 ॲडास ह्या गाडीचे जे बुकिंग आहेत त्या 23 एप्रिलला ऑलरेडी ओपन झालेले आहेत। आणि सोबतच Volkswagenची जी गोल्फ GT आहे ना ही सुद्धा भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे। आणि या गाडीच्या ज्या बुकिंग आहेत त्या 5 मेला जे आहे ते स्टार्ट होणार आहेत। माझ्या मते या गाडीची किंमत सुद्धा एक अराउंड 40 ते 60 लाख दरम्यान असू शकते। आणि ही गाडी आहे ना ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे गाडीचा तो चांगला आहे बरं का। 0 to 100 फक्त 5.9 सेकंदामध्ये जे ही गाडी अचीव करते। त्यानंतर होंडा इलेव्हेटचं जे क्रॅश टेस्ट आहे हे जपानच्या जे NCAP आहे त्यांनी केलेलं आहे। आणि ह्या गाडीला तुम्ही जर पाहिलं तर जे रेटिंग आहे ती 5 स्टार रेटिंग भेटलेलं आहे। सो भारतामध्ये जी एलिव्हेट आहे त्याच गाडीचं जपानमध्ये क्रॅश टेस्ट झालेलं आहे। सो होंडा इंडियाला सुद्धा या बाबतीत खूप खूप अभिनंदन त्यांचं। स्टेलंटिस हा जो ग्रुप आहे ना हा भरपूर मोठा ग्रुप आहे बरं का। ह्या ग्रुपमध्ये फिएट कंपनी असेल, जीप असेल, अशा भरपूर कंपनी आहेत। तर तो जो ग्रुप आहे तो त्यांची एक कंपनी आहे लीप मोटर म्हणून, तर ती कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये येणार आहे। ते त्यांचा जो फॅक्टरी आहे ते देखील इथे पुढच्या काही दिवसांमध्ये जे आहे ते फॅक्टरीचं काम देखील चालू होईल। आणि त्यांच्या बेसिकली सर्व इलेक्ट्रिक गाड्या असणार आहेत। ही जी कंपनी ही इलेक्ट्रिक कारच बनवते। सो लीप मोटर
तुम्हाला फ्युचरमध्ये आता त्यांच्या जे काही प्रोडक्ट्स आहेत ते भारतीय मार्केटमध्ये नक्कीच पाहायला भेटतील. बेसिकली SUV सेगमेंट असेल किंवा छोटीसुद्धा त्यांची एक गाडी आहे त्याची की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सो ती गाडीसुद्धा ते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करणार आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ना एक नवीन EV पॉलिसी 2030 पर्यंत जे आहे ते लागू केलेली आहे. म्हणजे आता 2025 आहे. सो पुढच्या 5 वर्षांसाठी जे आहे ते नवीन जी पॉलिसी ती लागू होणार आहे इलेक्ट्रिक कारसाठी, ज्याच्यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेसवे, त्यानंतर अटल सेतू आणि जो समृद्ध एक्सप्रेसवे आहे, तर त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यांना टोल माफी असणार आहे महाराष्ट्रातले जे EV आहेत त्यांच्यासाठी. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ना जे टॅक्सेस आहेत EV वरती जे लागू होतात ते सुद्धा आता जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ते कमी करणार आहे. सो बेसिकली गव्हर्नमेंटला ज्या EV आहेत बऱ्यापैकी जे आहे ते सूट देत आहेत. सो तुम्हाला देखील एखादी EV घ्यायची असेल तर मार्केटमध्ये आता बऱ्यापैकी चांगले जे ऑप्शन आहेत ते अवेलेबल झालेले आहेत. MG विंडसरचा देखील मी आता रिसेंटली एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींचा जो व्हिडिओ हा केलेला होता. सो तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि सोबतच MG विंडसरचं जे नवीन मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जो मोठा बॅटरी पॅक आहे तो आता येणार आहे. सो त्याचा देखील डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या मराठी गाणं YouTube चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. सो मोठा बॅटरी पॅक येणार आहे. रेंज देखील जवळपास कंपनी जर पाहिलं आधीच्या मॉडेलमध्ये 332 किलोमीटरची रेंज आहे ते क्लेम करते. आता जर पाहिलं तर जवळपास त्या गाडीची जी रेंज आहे 450 ते 500 किलोमीटरच्या म्हणजे आहे ते असू शकते. ADAS लेवल 2चे फीचर्स असेल किंवा 360 डिग्री कॅमेरा तर या गाडीमध्ये ऑलरेडी येतो. अजून देखील काही फीचर्स आहेत या गाडीमध्ये ॲड होणार आहे. व्हेकल टू व्हेकल चार्ज असेल असे फीचर जे आहे ते MG विंडसरमध्ये येणार आहेत. लॅम्बोर्गिनी टेमारेरियो लॉन्च करण्यात आलेली आहे 6 करोडमध्ये भारतीय मार्केटमध्ये. आणि इंजिन जर पाहिलं 4 लिटरचं V8 इंजिन आहे. ट्रिपल इलेक्ट्रिक मोटर या गाडीमध्ये दिली जाते. आणि पॉवर फिगर तर जबरदस्त आहे. इंजिनची पॉवर फिगर जर पाहिली 920 PH ची पॉवर आहे. आणि 0 to 100 सुद्धा ही गाडी खूप कमी वेळामध्ये जे आहे ते अचीव्ह करते. आणि सोबतच या गाडीचं टॉप स्पीड जर पाहिलं 343 किलोमीटर प्रति आवरचं जे टॉप स्पीड आहे ते या गाडीचं असणार आहे. पुढची न्यूज महत्त्वाची आहे. किया कारेंचं जे एक मेजर अपडेट आहे ते आता भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. याला क्लाविस असे जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे. बेसिकली गाडीचं जर पाहिलं फ्रंट प्रोफाईल असेल, रिअर प्रोफाईल असेल, आतलं इंटेरियर वगैरे जर पाहिलं तर ते चेंज करण्यात येणार आहे. आणि गाडीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो सेम असणार आहे. सो तुम्हाला 1.5 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे, नॅचरल ॲस्पेक्टेड सुद्धा त्या गाडीमध्ये दिलं जातं. आणि डिझेल इंजिन अशा ऑप्शन जे आहेत ते असणार आहेत. प्लस या गाडीमध्ये जर पाहिलं तर ADAS लेवल 2चे सुद्धा जे फीचर्स आहेत ते दिले जाणार आहेत. 360 डिग्री कॅमेराचं फीचर असेल हे सुद्धा जे आहे ते आता या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. या गाडीचा सुद्धा फुल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती लवकरच येणार आहे. पुढची एक महत्त्वाची न्यूज आहे. टाटा अल्ट्रोजचं एक मेजर अपडेट आहे ते आता भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. टाटा अल्ट्रोज आहे ना जवळपास 5 ते 6 वर्ष झालेली या गाडीला भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होऊन. बट असं मेजर काही अपडेट जे आहेत या गाडीमध्ये आलेलं नव्हतं. आता या गाडीमध्ये जर पाहिलं फ्लश टाईप डोर हँडल असेल, फ्रंट जो ओव्हरऑल प्रोफाईल आहे तो देखील चेंज करण्यात येणार आहे. रिअर कनेक्टिव्ह टेल लॅम्प तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. सोबतच इंटिरियर सुद्धा चेंज करण्यात येणार आहे. सो भरपूर असे चेंजेस जे आहेत या गाडीमध्ये होणार आहेत. त्यामुळे या गाडीचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मेच्या एंडपर्यंत आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. इनोवा हायक्रॉसचं एक एक्सक्लुसिव्ह एडिशन जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे 32,58,000 आता जे ZX इनोवा हायक्रॉसचं मॉडेल होतं ना त्याच्यामध्ये ZX ऑप्शनल असं जे मॉडेलला जे आहे ते न्यू व्हेरियंट हे असणार आहे. ड्युअल टोन एक्सटेरियर आणि ब्लॅकआउट एलिमेंट जे आहेत तुम्हाला इथे पाहायला भेटतात. पर्ल व्हाईट कलर आणि दुसरा कलर जर पाहिला तर सुपर व्हाईट अशा ऑप्शनमध्ये जे आहे ते तुम्हाला ही गाडी ऑप्शनमध्ये अवेलेबल असणार आहे. एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जर आणि जे लेग रूम आहे त्या ठिकाणी लाईट्स जे आहेत त्या एक्स्ट्रा ॲड करण्यात आलेले आहेत. पण प्राइसिंग भरपूर वाढवली बरं का. ऑलरेडी हायक्रॉसची प्राइसिंग आहे ना 30 लाखाच्या पुढे आहे. आता यांनी ऑलरेडी याच्यामध्ये सुद्धा एक अराउंड 1,60,000ची जी किंमत आहे ती वाढवलेली आहे ZX ऑप्शन जो आहे त्याच्यापेक्षा. प्राइसिंग भरपूर वाढत आहे बरं का गाड्यांच्या. बट पेट्रोल डिझेल गाड्या पर्सनली मला म्हणजे तो जो फील आहे ना तो येतो बरं का, तो इलेक्ट्रिक कारमध्ये येत नाही. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं? तुम्हाला कुठली गाडी आवडते? पेट्रोल डिझेल आवडते की इलेक्ट्रिक आवडते? कमेंटमध्ये सांगा. मारुती सुझुकी ई-विटारा ह्या गाडीचं जे लॉन्चिंग आहे ना ते खूप डिले झालेलं आहे. माझ्या मते त्यांनी मार्चमध्येच ही गाडी आहे ना फेब्रुवारी-मार्चमध्ये लॉन्च करायला पाहिजे होती. बट ठीक आहे काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल. बट आता ही गाडी मला तरी असं वाटतं की लॉन्च होऊ शकते बरं का मे किंवा जूनच्या दरम्यान. या गाडीचा सुद्धा व्हिडिओ आपण भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये केलेला आहे.
त्याची जी लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. 2 बॅटरी पॅक आहे, 49 किलोवॅट आवर आणि 61 किलोवॅट आवर. नॉर्मली 400 ते 600 किलोमीटर दरम्यान जी रेंज आहे ती तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. प्राइसिंग स्टार्ट होऊ शकते 20 लाखापासून बरं का. थोडीशी कमी देखील प्राइसिंग असू शकते, एक अराउंड 16-17 लाखापासून बेस मॉडेलची किंमत असू शकते. बट टॉप मॉडेल तुम्ही जर घेण्यासाठी गेले 20-22 लाखाच्या दरम्यान या गाडीची जी किंमत आहे ती असू शकते. बाकी तर जशी लॉन्च होईल तशी मी तुम्हाला अपडेट देईलच. नेक्स्ट जनरेशन जीप कंपासचे जे काही फोटोज आहेत ते आलेले आहेत. आता या फोटोजमध्ये काय वाटतं माहिती आहे का मला, पर्सनली जो प्लॅटफॉर्म आहे तो तर सेमच आहे, फक्त फ्रंट प्रोफाईल असेल किंवा रिअर प्रोफाईल असेल आणि अलॉयज असेल हे चेंज करण्यात आलेले आहेत. तसं जीप कंपासचं जे मार्केट आहे ही ऑलरेडी खूप ते स्ट्रगल करते भारतीय मार्केटमध्ये. सो जीपने अजून काही मॉडेल जे आहे ते कॉम्पॅक्ट एसयूव्ही असेल, सफोमीटर असेल, त्याच्यामध्ये काही गाड्या ज्या आहेत त्या भारतीय मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च करायला पाहिजे, त्यानंतरच ते सर्व्हाइव्ह करू शकतात. नाही तर मग काय, बाकी तर त्यांचं इंजिनच एक आहे जे की ते MG, टाटा आणि अजून कुठल्या तरी गाडीला ते देतात. सिट्रॉयनची C5 एअरक्रॉसला ते 2 लिटरचं जे इंजिन आहे ना ते फिएटचं आहे बरं का. म्हणजे हॅरियर सफारीमध्ये, जीप कंपासमध्ये सुद्धा, हेक्टरमध्ये सुद्धा जे इंजिन आहे ते फिएट सोर्सच आहे 2 लिटरचं. वोक्सवॅगन आणि स्कोडा यांनी त्यांच्या ज्या गाड्या आहेत ना त्या रिकॉल केलेल्या आहेत. आता या गाड्या जर पाहिल्या ना ते किती रिकॉल केलेल्या माहिती का, 47,235. आणि माझं एक पर्सनल ओपिनियन आहे की कार ब्रँडने ना वोक्सवॅगन आणि स्कोडाकडून अशा गोष्टी शिकायला पाहिजे. आता झालं काय माहिती का की 24 मे 2024 पासून ते 1 एप्रिल 2025 ह्या कालावधीमध्ये ना ज्या पण गाड्या त्यांनी सेल केल्या तर त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना आत्ता हे लक्षात आलं की रिअर साईडचा जो सीट बेल्ट आहे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. म्हणजे असं नाही काही की कुठेतरी ॲक्सिडेंट झाला देन तो रिअर सीट बेल्टचा काही प्रॉब्लेम इश्यू आला त्यांना, असं अजिबात नाही आहे. बट ज्यावेळेस त्यांनी इंटरनल टीमने ह्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की रिअर सीट बेल्टमध्ये प्रॉब्लेम आहे. तर मग आता इन केस तुमच्यापैकी कोणी जर ह्या कालावधीमध्ये, स्क्रीनवरती तुम्ही जी एक्झॅक्ट डेट आहे पाहू शकता, 24 मे 2024 ते 1 एप्रिल 2025 पर्यंत, तर ह्या कालावधीमध्ये जर कोणी गाड्या घेतल्या असतील तर तुम्ही वोक्सवॅगनच्या शोरूममध्ये जा, तिथे तुमची गाडी दाखवा. देन त्या सीट बेल्ट जे आहे ते तुम्हाला रिप्लेस देखील केले जाईल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. सो जवळच्या शोरूममध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि त्या बाबतीत तुम्ही माहिती जी आहे ते घेऊ शकता. बाकी तर एवढ्या न्यूज होत्या ज्या की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या आहेत त्या मागच्या आठवड्यामध्ये भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. बाकी अजून देखील तुम्हाला काही न्यूज माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचा देखील मी व्हिडिओ जो आहे तो लवकरच बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. बाकी बँकॉक मोटर शो मी अटेंड केलेला आहे, ज्याचा एक फुल व्हिडिओ मोठा असा मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.